नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असतेच करू शकता. कांदा बाजारभाव कधीपर्यंत वाढतील, सध्या दर कशामुळे घसरलेत, वाचा सविस्तर बातमी. कांदा दराची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. बांगलादेशची कांदा निर्यात अंदातरी असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा देखील बाजारात असल्याने भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात फटका बसत आहे. आज लासलगाव मार्केटला लाल कांद्याला सरासरी 1450 रुपये दर मिळाला, तर 13 जानेवारी रोजी 1,43,000 क्विंटल कांदा आवक झाली. त्यामुळे लाल कांद्याला नागपूर मार्केटमध्ये 1600 रुपये भाव आणि महाराष्ट्रभरातील अशाच बाजार समितीमध्ये 13, 14, 1500, 1600 रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटले. पांढऱ्या कांद्याला या ठिकाणी जवळपास 1850 रुपयाचा भाव या ठिकाणी नागपूर बाजार समितीमध्ये भेटला. परंतु सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल कांद्याला भाव पाडण्याचं कारस्थान या सरकारचं चालू आहे आणि शेतकरी वारंवार या ठिकाणी सरकारला मागणी करत आहे की आम्हाला 2 पैसे मिळू द्या. परंतु हे सरकार आणि हे जे काही निर्यात करणारे स्थिती आहे ती फार बिकट असल्यामुळे सरकारनेच या ठिकाणी कवडीमोल भाव करण्याचं कारस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा माहितीपूर्ण कांदा अपडेट्स महाराष्ट्र.